नॉर्मली मी शूर मध्ये ते दिस मीटिंग इज रेकॉर्डेड. ओके. नॉर्मली मी स्टार्ट करतो परत परत फर्स्ट प्रिन्सिपल पासून. या वेळेला मी मधना चालू करीन. आणि पहिले 5 प्रिन्सिपल बद्दल आपण नेहमी बात करतो, नेहमी बोलतो. आणि तिथं प्रश्न येतो, हु इज गॉड, हु इज हशेम. आणि त्याचे उत्तर रामबाम देतात आपल्या 13 प्रिन्सिपल्स ऑफ फेथ मध्ये, ते आपण इग्दाल एलोहिम हाय बोलतो. 6वा प्रिन्सिपल बोललो नेबुआ, प्रॉफिट, भविष्यवाणी. 7वा प्रिन्सिपल बोललो आपण मोशे रब्बेनु अलावा शलोम, सगळ्यात मोठे प्रॉफिट. आणि लास्ट टाइम आपण बात चालू केली 8वी प्रिन्सिपल, जी आहे तोरा नितना मिन हा शमाईम. आणि त्याला इंग्लिश मध्ये बोलू शकतो, तोरा वॉज गिवन फ्रॉम हशेम अँड इट इज नॉट ह्युमन. त्याच्याबद्दल आपण बात केली. ही 8वी प्रिन्सिपल आहे. लास्ट टाइम आपण 8वी आणि 9वी प्रिन्सिपल पण थोडी कव्हर केली, पण यावेळेला मी ती परत त्याच्याबद्दल परत बात करेन. कारण ह्याच्यावरती खूप प्रश्न विचारले जातात आणि त्या प्रश्नाचं उत्तर बेजरात हशेम सियादा दिशमाया मी या शिवर मध्ये समजवायचा प्रयत्न करेन. 8वी प्रिन्सिपल अशी आहे 13 प्रिन्सिपल्स ऑफ फेथ मधली, की तोरा फ्रॉम हशेम अँड इट्स नॉट फ्रॉम ह्युमन. तोरा मनुष्याच्या डोक्याप्रमाणे नाही आहे, पण हशेमनी शमाईम म्हणणं आपल्याला तोराच्या आज्ञा दिलेल्या आहेत, हे आपण बिलीव्ह करतो. आणि ह्याच्यावर ह्या 13 प्रिन्सिपल ऑफ फेथ रामबामनी जे जे फॉर्मॅट केलेले आहेत, त्याच्यावरती प्रश्न विचारले जातो की अरे आपल्या धर्मामध्ये, ज्युइश धर्मामध्ये ह्या प्रिन्सिपल्स ऑफ फेथ खूप इम्पॉर्टंट मानले जातात. एवढे इम्पॉर्टंट मानले जातात की जर पर जातीचा मनुष्य त्याला इस्रायल जमातीमध्ये यायचा असला, तर त्याला पहिले हे 13 प्रिन्सिपल्स ऑफ फेथ, युथ गिमेल इकारिम जे इब्रू मध्ये बोलले जातात, ते शिकवले जातात. आणि त्याला नंतर मग प्रश्न विचारले जातात की ह्याला तू बिलीव्ह करशील काय. ह्या प्रिन्सिपल्स आमच्या धर्माच्या एकदम बेस आहेत. आणि ह्या प्रिन्सिपल जर तो परजातीचा माणूस नाही बिलीव्ह करू शकला, तर तो इस्रायल धर्मामध्ये येऊ शकत नाही. एवढ्या इम्पॉर्टंट ह्या 13 प्रिन्सिपल्स आहेत. आणि ह्याच्याबद्दल मी नेहमी बोलतच असतो. पण ह्याच्यावरती प्रश्न येतो की, आणि स्पेशली ह्या 8व्या प्रिन्सिपलला जेव्हा आपण आलो, तिथे जे बोलतो तोरा नितना मिना शमाईम, तोरा इज गिवन फ्रॉम हेवन, तोरा इज फ्रॉम हेवन असं बोलू शकतो. तर प्रश्न विचारले जातात, अरे आपल्या तोरामध्ये 613 नियम आहेत, 613 आज्ञा आहेत. आणि नंतर मग आपल्याला अजून 7 आज्ञा दे रब्बाना ज्याला बोलले जातं. एक्झाम्पल, लाइटिंग कॅन्डल्स ऑन शब्बात, बिफोर शब्बात, पुरीम, खानुका, हे ते रब्बानान आहेत आज्ञा. तर टोटल 620 आज्ञा आहेत. आणि असा कसा प्रश्न, हा खूप मोठा प्रश्न विचारले जातो शास्त्राच्या वरती. मोठ्या मोठ्या माणसांनी विचारलेला आहे की अरे आपल्या धर्मामध्ये 620 आज्ञा आहेत, 613 तोरामध्ये, आणि नंतर मग 7 आज्ञा दे रब्बानान बोलले जातात. आणि हे 620 आज्ञा आहेत. तर रामबामने ह्याच्यामध्ये फक्त 13च, हे 620 प्रिन्सिपल्स आहेत, त्याच्यामधनं फक्त हे 13च का, असा प्रश्न विचारले जातो. काय हेच इम्पॉर्टंट आहेत काय आणि दुसरे इम्पॉर्टंट नाही, हा खूप मोठा प्रश्न येतो. तर ह्याच्यासाठी मी जरा बॅकग्राऊंड देतो उत्तर द्यायला. पहिले म्हणजे प्रश्न समजायला पाहिजे की रामबामनी 13 प्रिन्सिपल, 13 पॉइंट हे दिलेले आहेत, जे आपण
कितीतरी हप्ते आता आता शिकत आहोत. आपण 8व्या प्रिन्सिपलला आलो आणि ह्या 8व्या प्रिन्सिपल मध्ये आपल्याला एक आन्सर आहे त्याच्यामध्ये. पण मी पहिले प्रश्न हे करतो की आपल्या तोरामध्ये 620 आज्ञा आहेत. 613 डायरेक्ट तोरामधना जे खुमाश मध्ये आपण वाचतो शब्बातला सकाळी. आणि लास्ट वीक चा परीक्षा होता वहीद खन्नान, माझ्या समोर खुमाश आहे आणि त्याच्यामधला मी आता वहीद खन्नान मध्ये आपण शेनी बोलतो, फिफ्थ आलिया मध्ये आपण 10 आज्ञा वाचल्या. फिफ्थ नाही, फोर्थ मध्ये मला वाटते, फोर्थ चौथ्या श्रेणीवरती आपण 10 आज्ञा वाचल्या. आणि त्या 10 आज्ञामध्ये आपल्याला 10 आज्ञा आहेत आणि पुरा तोरामध्ये अजून आज्ञा आहेत 613. असा कसा की रामबाम फक्त ह्या 13 ह्याच्यावरती पुरा आपला धर्म बेस करतो. आपल्या धर्मामध्ये 613 आज्ञा आहेत आणि अजून 7 आज्ञा दे रब्बाना, तर 620 आज्ञा होतात. तर कसे बोलू शकतात अरे आपल्याकडे 620 प्रिन्सिपल आहेत आणि रामबान फक्त 13 प्रिन्सिपल कसा बोलतो? बघायला गेलं तर आपल्या झूम मीटिंग मध्ये आता पार्टिसिपेंट्स पण 13 आहेत. तर 13 आजचा चांगला नंबर आहे. होपफुली अजून पार्टिसिपेंट्स येतील. प्रश्न 620 613 मधना फक्त 13 कसं रामबामने काढल्या? आणि ते उत्तर करायच्या पहिले मी अजून ह्या आपल्या कमांडमेंट्स आहेत, आज्ञा आहेत, त्या कशा आहेत ह्या 8व्या प्रिन्सिपल मध्ये शिकतो की तोरा नितना मिना शमाई. तोरा कसा दिला गेला? तर लास्ट टाइम आपण बात केली माउंट सिनाय वरती पहिले 2 आज्ञा पुऱ्या इस्रायल जमातीमध्ये मी ऐकल्या. ते जवळजवळ 2 मिलियनच्या वरती माणसं होती. 6 लाख पुरुष होते 20 वर्षाच्या वरती. आणि त्यांनी पहिले दोन आज्ञा ऐकल्या. जर आपण मस्जिदमध्ये नमाजला गेलो असतील लास्ट वीकच्या शब्दातला, तर पराशा वैतखानान होता आणि चौथ्या श्रेणीवरती आपण 10 आज्ञा वाचल्या. आणि त्या 10 आज्ञामध्ये पहिली आज्ञा अनोखी हशेम एलोकेखा अशर हुत्सेतीखा मेहरत मित्राई मिबेत आबादीम. पहिली आज्ञा बोलते की आय एम हशेम, I am the God, Asher Hutzeticha, that took you out of the land of Meretz Misraim, of Egypt, Mibet Abadim, from slavery. ही पहिली आज्ञा अशी बोलते आणि ही रामबामनी कुठे आणली? तर बोलू शकतो का पहिल्या 5 आज्ञामध्ये जिथे रामबाम उत्तर देतात हु इज गॉड, देव कोण, तर त्याच्यामध्ये ही पहिली आज्ञा आपण बोलू शकतो. दूसरी आज्ञा बोलते लो ये लेखा एलोहिम आखेरीम आल पानाय बेकोल मकोम शानी निमचा बेकोल जमान शानी कयाम कलोमार लानेचा. दुसऱ्या आज्ञामध्ये आपण शिकतो की आपल्या समोर कोण दुसरा देव येऊ मानले जात नाही, कारण मी तुमचा देव आहे फॉर एव्हर लानेचा. तर दुसरी आज्ञा आपण बघतो की रामबामच्या प्रिन्सिपल मध्ये पण एक्सप्लिसिट नाही आहे, पण त्या पहिल्या 5 पॉइंट मध्ये नाही सॉरी एक्सप्लिसिट आहे. जी 5वी आज्ञा आहे, 5वी प्रिन्सिपल जी रामबामची आहे ती बोलते की लो ये लिखा, ती बोलते शॉर्ट फॉर्म मध्ये सिदूर मध्ये आहे ती, आणि ती अशी, 1 सेकंड, सिदूर मध्ये एक्झॅक्टली काशी लिहिलेली आहे तशी वाचून दाखवतो. उमामा धारसीना, सॉरी, फिफ्थ वेन अबोदा ले जुलातो. तर ह्याच्यामध्ये बोलू शकतो एन अबोदा जुलातो म्हणजे आपण दुसऱ्या कोणालाच नमाज करत नाही, फक्त हशेम आपल्या खऱ्या देवाला, ज्यांनी आपल्याला मिसर देशामध्ये काढले त्याची नमाज करतो. तर ही दुसऱ्या आज्ञामध्ये येते. पण मोशे रब्बेला नंतर हे दोन पहिली आज्ञा आणि दुसरी
फर्स्ट कमांडमेंट आणि दुसरी कमांडमेंट जी आपण लास्ट वीकला वाचली ती सगळ्या इस्रायल लोकांनी ऐकली हार सिनायवरती, माउंट सिनायवरती. आणि नंतर मग मोशे रब्बेनूनी अजून 8 आज्ञा आणल्या, ऐकल्या आणि इस्रायल लोकांना शिकवल्या. आणि ती अशी आहे, लो तासे लेखा पेसेल कोल तिमुना अशेर בשמיים ממעל ואשר בארץ מתחת ואשר במים מתחת לארץ. ही दुसरी आज्ञाची कंटिन्युएशन आहे. लो תשתחווה לכם ולא תעבדם כי אנוכי השם אלוהיך אל קנה פוקד אהרון עבוד על בנים ועל שילשים ועל רבעים לשונאי ועושה חסד לאלפים לאוהביי ושומרי מצוותיי. आपण ही 10 आज्ञा डीप मध्ये पुढच्या नेक्स्ट शिवूरमध्ये नंतरच्या शिवूरमध्ये बात करू. इथे मी जरा हिब्रू मध्ये बोलतो वाचून दाखवतो की ही कम्पेअर करायला की रामबामचे 13 प्रिन्सिपल्स आणि दुसऱ्या आज्ञा असं का आहे की रामबामचे 13 प्रिन्सिपल्स आहेत आणि आपल्याला 613 आज्ञा दिलेल्या आहेत. पहिले 2 आज्ञा बोलू शकतो जे दिली ते रामबामनी आपल्या 13 प्रिन्सिपल्सच्या पहिल्या 5 प्रिन्सिपल मध्ये टाकलेली आहे. पण तिसरी आज्ञा अशी आहे, लो तिसा एट शेम अदोनाय एलोहेcha लशाव, डू नॉट टेक गॉड्स नेम इन वेन, असं इंग्लिश मध्ये बोलले जातं. आणि ही रामबामनी 13 प्रिन्सिपल्स मध्ये कुठेच नाही टाकले. तर ही इम्पॉर्टंट आहे. 13 प्रिन्सिपल्स इम्पॉर्टंट आहेत की 613 प्रिन्सिपल्स इम्पॉर्टंट आहे, हा प्रश्न येतो. हा तिसरी पॉइंट, तिसरी कमांडमेंट 10 आज्ञामधले तिसरी आज्ञा अशी आहे, लो तिसा एत शेम हशेम एलोकेcha लाशाव की लो यनाके हशेम एत आशेर इसा एत शेमो लाशाव. त्याला इंग्लिश मध्ये बोलतात डू नॉट टेक गॉड्स नेम इन वेन. जर खुदाचं नाव फुकट घालवला, फुकट घेतला, म्हणजे देवाच्या नावाने शपथ घेतली, तर खुदा आपल्याला कधी एत आशेर इसा एत शेमो शाव त्याच्या लो की लो इनाके हशेम, खुदा त्याला कधीच एका काळी जेव्हा बेददीन होती, जेव्हा सनहेद्रीन होता, तेव्हा खुदाच्या नावाची शपथ घेतली जात होती. आणि जर कोण फुकटची ती शपथ घेतो त्याला खूप मोठा पाप मानले जातो. हा या तिसऱ्या आज्ञामध्ये आपण शिकतो. ह्याच्याबद्दल डिटेल मध्ये जेव्हा आपण 10 कमांडमेंट शिकू त्याच्याबद्दल आपण अजून बात करू. आणि ही तिसरी आज्ञा आणि रामबामध्ये आपण बघत नाही. आणि नंतर मग चौथी आज्ञा बोलू शकतो, ही खूप इम्पॉर्टंट आहे आणि याच्यावरती शिवरीन पण तुम्ही ऐकला असतील, आणि ते आहे शब्बात. आणि लास्ट वीकच्या पराशामध्ये 10 आज्ञामध्ये आपण वाचली आणि त्याच्या पहिले वैतखनाच्या 2दा येतात 10 आज्ञा आपल्या पराशामध्ये वर्षामध्ये. एकदा इत्रो मध्ये, पराशा इत्रो मध्ये, शेमोतच्या पुस्तकामध्ये, आणि दुसऱ्या वेळी लास्ट वीकच्या पराशा वैतखनांमध्ये 4थी शेण्यामध्ये. हा, आणि चौथी आज्ञा आहे जी हशेमने दिली, मोशे रब्बेनूला शिकवली आणि ती आपल्याला शिकवली, ती आहे शामोरेत योमा शब्बात. आणि इत्रो, पराशा इत्रो मध्ये लिहिलं आहे जाखोर बदिबूर एखाद नेमरू व निश्मेऊ बदेरेख नेस. जाखोर मध्ये सांगितला, शिकवला. इत्रो मध्ये जे 10 आज्ञा आहेत तिथे सांगितलं जाखोरेत योमा शब्बात. आणि इथे सांगितला वैत खनाच्या वेळेला मोशे रब्बेनू शिकवला इस्रायल लोकांना शामोरेत योमा शब्बात लिकाचो काशेर चिविका आशेम एलोकेcha. मी हिब्रू मध्ये वाचतो अजून. शेषे त्यामीम तासे ועשית כל מלאכתך ביום השביעי שבת להשם אלוקיך לא תעשה את כל מלאכה אתה ובנך בתך ועבדיך ועמתך ושורך וחמורך וכל בהמתך וגרך אשר בשעריך למען ינוח עבדיך ועמתך כמוך. וזכרת כי עבד היית בארץ מצרים ויוציאך אדוני השם אלוקיך משם ביד חזקה ובזרוע נטויה. על כן ציווך השם אלוקיך לעשות את יום השבת. एवढा वाचायचं हे होता गरज. सांगाल की ही चौथी आज्ञा शब्बात ची आज्ञा आहे, शब्बात पाळायला सांगितलेलं आहे.
आणि ही रामबामने आपल्या 13 प्रिन्सिपल मध्ये आणलेलं आहे. काय शब्दात ह्या प्रिन्सिपलशी कमी आहे? आणि आपण, तुम्ही शिवरिम शब्दात बद्दल खूप ऐकला असतील. शब्दात खूप इम्पॉर्टंट आहे. शब्दाला आपल्या धर्मामध्ये खूप महत्व दिलेले गेलेले आहे. आपण शब्दाला किद्दुश करायची आज्ञा दिलेली आहे इथे. तर असं कसं की रामबामच्या याच्यामध्ये शब्दात आलेली आहे, खूप मोठी इम्पॉर्टंट आज्ञा आहे. तर इथे मी आज 10 कमांडमेंट्स थांबतो आणि परत आपण रामबामला जाऊ. तर एक उत्तर असं आहे की जिथे रामबामने 8व्या आणि 9व्या पॉइंट वरती, प्रिन्सिपल वरती जे सांगितले असे तोरा नितना मिना शमाईन, म्हणजे तोरा शमाईन मधनं दिले गेलेलं आहे. ते ह्युमन बिईंग, माणसाच्या बुद्धिमत्ता नाही आलेले आहे. आणि 9वा, तोरा इज इटर्नल अँड इज नो चेंज इन द तोरा ओव्हर जनरेशन. त्याच्यावरती काही चेंज केला नाहीये. ती 9वी प्रिन्सिपल आहे. तर जसं रामबामनी तोरा आणला, तर त्याचा उत्तर आहे की इन्क्लूड त्या 8व्या आणि 9व्या प्रिन्सिपल मध्ये रामबाम शिकवतात काय, सगळ्या प्रिन्सिपल, सगळ्या 613 620 जे आज्ञा आहेत त्या सगळ्या मानल्या पाहिजेत इक्वली. अशा हा उत्तर एक उत्तर दिला गेला पाहिजे की ह्या 13 प्रिन्सिपल्स मध्ये सगळ्या 620 प्रिन्सिपल्स येतात. 8व्या आणि 9व्या पॉइंट मध्ये ज्या रीतीने, ज्या हेतूने रामबामाने तोरा आणला, म्हणजे तोराचे सगळे नियम, असं उत्तर मी विचार केला. पण ह्याच्या ऐवजी अजून एक उत्तर आहे, जो एकदम स्ट्रॉंग उत्तर आहे. आणि जो असा, जेव्हा जर तुम्हाला लक्षात असेल की आपण जेव्हा ही शिवूट चालू केली 13 प्रिन्सिपल्स ऑफ फेथ, तर तेव्हा मी सांगितले की रामबाम ह्या 13 प्रिन्सिपल मध्ये उत्तर देतो. आपण मिशना बोलायच्या पहिले बोलतो, कोल इस्रायल येश लायम खेलेक लेओलाम हब्बा. ऑल ऑफ इस्रायल, ऑल इस्रायल, सर्व इस्रायल जमातीला पुढच्या जगात मध्ये भाग आहे. तर हा इस्रायल कोण, असा मी विचारलेला प्रश्न. आणि इस्रायल कोण, जो ह्या 13 आयडियाज, ह्या 13 प्रिन्सिपल्स ऑफ फेथ ला मानतो, तो इस्रायल. आणि जेव्हा तो मानतो, तरच त्याला पुढच्या जगाच्या मध्ये भाग मिळेल. तर रामबाम फक्त 13 पॉइंट आणतात. जर ही 13 जर आपण मानली आणि आपण बरोबर शिकली आणि आपल्याला त्याचा बरोबर ज्ञान आला, तर आपल्याला पुढच्या जगामध्ये भाग मिळेल. ह्या 13 प्रिन्सिपल, 620 प्रिन्सिपल मधना 613 तोराच्या आज्ञामधनाच काढले गेलेले आहेत. पण ह्या कशासाठी इम्पॉर्टंट आहेत की जर ह्या 13 प्रिन्सिपल्स, ह्या 13 प्रिन्सिपल्स ऑफ फेथ जे रामबामने आणलेत, जर आपण ही समजला आणि आपल्याला त्याचा बरोबर ज्ञान आला आणि आपण तिला मानली, तर आपल्याला पुढच्या जगामध्ये जो इटर्नल आहे, जो कायमचा जग आहे, ज्याला टाइमचा लिमिट नाही आहे, त्याच्यामध्ये आपल्याला भाग मिळेल. आणि त्याच्यासाठी हे 13 आज्ञा किंवा 13 प्रिन्सिपल्स जे बोलतात इंग्लिश मध्ये, ती शिकली पाहिजे आणि ती मानली पाहिजे. अजून प्रश्न राहतो, पण अरे शब्दात, जर मी शब्दात पाळली तर मला पुढचा जग मिळणार नाही का? कारण शब्दात त्याच्यामध्ये लिहिलेलं नाही आहे. असा प्रश्न
रामबामच्या 13 प्रिन्सिपल वरती लिहिले गेलेले आहे. आणि त्याचा उत्तर असा दिलेला आहे, जुडायझम मध्ये एक कॉन्सेप्ट आहे, आपल्या धर्मामध्ये एक कॉन्सेप्ट आहे आणि त्याला बोललं जातं तिनोक्ष निष्बा. तिनोक म्हणजे लहान लहान मूल, निष्बा म्हणजे मी एक्झाम्पल देतो. एक म्हणजे लहान मूल झाला इस्रायला आणि तो कोणीतरी गायब केला आणि हा मुलाला दुसऱ्या जमातीसारखा वाढवले गेला. त्याला लहानपणापासून तोराच्या आज्ञा शिकवले नाही गेले, पण त्याला काहीतरी वेगळा कल्चर शिकवले गेला. तर हा मुलगा जो मोठा होतो, अशा माणसाला तिनोक्ष निष्बा बोलले जातं आपल्या धर्मात. तिनोक्ष निष्बा म्हणजे तो अशा जागी ज्याचा जन्म झाला, तिथे आपल्या धर्माची काही एज्युकेशन नव्हती आणि त्याच्यामुळे ह्या माणसाला आपल्या धर्माची कायच माहिती मिळाली नाही. एक्झाम्पल देऊ शकतो, कम्युनिस्ट रशियामध्ये धर्म पाळायचा जवळजवळ 100 वर्षापूर्वी असे हे झालं की कुठचा धर्म पाळू नाही शकत, कुठच्या धर्माची शिक्षा घेऊ नाही शकत, आणि त्याला कम्युनिझम बोलले जातं. कम्युनिस्ट रशियामध्ये असं होता. आणि म्हणून तिकडची माणसं जी जन्मली त्या लोकांना नमाज नाही, देव नाही, धर्म नाही, कायच माहिती नाही. तर त्या माणसांना बोलतात तिनोक्ष निष्बा. प्रश्न येतो, हा तिनोक्ष जिस्मा त्याचा काय फॉल्ट आहे? त्याला धर्माची माहिती नाही, त्याला देवाची माहिती नाही. तो तो अशा ठिकाणी पैदा झाला जिथं तो खूप धर्माच्या लांब होता. त्याला कायच माहिती नाही, देव आहे नाही आहे, हशेम आहे, तोरा, एरेत इस्रायल, त्याची कायच माहिती नाही. फक्त एवढा माहिती का तो ज्यू आहे, इस्रायल आहे, यहुदी आहे, अशी माहिती आहे. आणि ते कुठं पण असू शकतो जगामध्ये, कुठं पण माणसाचा जन्म झाला, पण त्याला प्रॉपर एज्युकेशन दिले गेलेलं नाही, त्याला आपल्या धर्माची माहिती नाही दिलेली, तर त्या माणसाला माहितीच नव्हता का बाबा 7व्या दिवशी शब्बात पाळले जातो, शब्बातची आज्ञा आहे, ह्या दिवशी आपण किदुश करतो. आपल्या जमातीमधला एक माणूस मला बोलला, अरे मला माहितीच नव्हता हे नियम, मला माहिती होतं किदुश करायचे, नमाजला जायचा, बत्ती लावायची, नंतर मग आम्ही पिक्चरला जातो. आम्हाला माहिती नव्हतं का हे तुम्ही आता सांगितलंस आम्हाला काय 39 लामेत तेत मलाखोत आहेत, 39 रूल्स आहेत जे शब्दातला आपण पाळायला पाहिजेत आणि त्याच्याबद्दल शिकायला पाहिजे. तर ह्या माणसाला आपण बोलू शकतो का हा तिनोक्ष निष्बा, ह्याला आपल्या धर्माचं ज्ञान भेटला नाही लहानपणापासून. त्याला एक तर माहिती नव्हता शब्दात म्हणजे काय, एक तर त्याला माहिती होता पण त्याला जराशी माहिती होती काय बत्ती लाव, नमाजला जा, किदुश कर, सकाळी नमाजला जा, पराशा ऐक, शनिवरती उठ. त्याच्याशिवाय अजून त्याला माहिती नव्हती एक्झॅक्ट डिटेल बोरे किंवा अजून कुठची डिटेल जी शब्दाची आहेत ते माहिती नव्हता. तर ह्या माणसाला पुढचा जग आहे की नाही, आणि याच्यावरती रामबामच्या 13 प्रिन्सिपल्स ऑफ फेथ मधनं आपल्याला उत्तर भेटतो. तर जरी अशा माणसाने जो तिनोक्ष निष्बा आहे, ज्यांनी 613 मधल्या आज्ञा पाळल्या नाही कारण त्याला माहिती नव्हती, तो अशा जगामध्ये आला जिथे त्याला कोण शिकवणारा नव्हता, आणि जे जे होती ते त्या लोकांनाच माहिती नव्हता बरोबर. तर त्याला तिनोक्ष निष्बा बोलले जातो. आणि त्यांनी जर हे 13 प्रिन्सिपल्स ऑफ फेथ माहिती झाली त्याची, आणि त्यांनी
त्या पाळल्या, हे 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 ह्या 13 प्रिन्सिपल्स ऑफ द फेथ फिजिकली शब्दात फिजिकली पाळले जातो. शब्दात 7व्या दिवशी शब्दात येतो, पण ह्या 13 प्रिन्सिपल फेथ आपल्याला समजायला पाहिजे. ह्या पाळले नाही जाईल, ह्या डोक्याने आपल्या त्याचा ज्ञान घेतला जातो आणि त्याच्यावरती विश्वास ठेवली जातो. आपण जर विश्वास ठेवला का हशेम एक आहे, जी सेकंड प्रिन्सिपल आहे येऊ एखाद, जे लास्ट वीकच्या पराशामध्ये आपण ऐकला, शेमा बोललो पाचव्या शनीवरती, चौथ्या शनीवरती होत्या 10 आज्ञा आणि पाचव्या शनीवरती होती शेमा इस्रायल हशेम एलोकेनु हशेम एखाद. आणि जर आपण तो मानला आणि त्याच्यावरती आपल्याला ज्ञान आला तर 13 प्रिन्सिपल्स ह्या जे आहेत, 13 पॉइंट आहेत, 13 नियम आहेत जे फिजिकली पाळले नाही जाईल शब्दात सारख्या किंवा ब्रीथ मिल्यासारख्या किंवा दुसऱ्या आज्ञा जशा आहेत जे फिजिकली पाळले जातात. ह्या आपल्या डोक्यामध्ये आपल्याला त्याचा ज्ञान होऊन आपल्याला जर त्याचा विश्वास असला तर ह्या विश्वासाने आपल्याला पुढचा जग भेटू शकतो. आणि म्हणून रामबामने हे 13 प्रिन्सिपल्स काढल्या. काय जर ह्या 13 माणूस कुठं पण जगला, त्याला माहिती पण नसली धर्माची, पण त्याला फक्त ह्या 13 प्रिन्सिपल्स 13 पॉइंट जे आपण आता शिकत आहोत त्याच्यावरती विश्वास असला तर त्याला पुढचा जग भेटल. जर तुम्ही जेव्हा मी चालू केली ही यू 13 प्रिन्सिपलची, तेव्हा मी स्टार्ट केला कोल इस्रायल येश लॅम खेलोलाम हब्बा. आणि रामबाम ला प्रश्न येतो का हा इस्रायल कोण? जो ह्या 13 पॉइंट वरती जे आपण आता शिकवत होतो त्याच्यावरती विश्वास ठेवतो त्याला इस्रायल बोलले जातात. पण मिशना चालू होतो, मिशनाच्या पहिले चालू कोल इस्रायल येश लॅम खेलेक लेवलाम हब्बा. सगळ्या इस्रायलांना पुढच्या जगामध्ये भाग आहे. कधी भाग आहे? जर ते लोक ह्या 13 नियम वरती विश्वास ठेवतील. जर ह्याच्यामधलं एकावरती पण विश्वास नाही ठेवला आणि काय त्यांना समज नसेल एकाबद्दल त्यांनी बरोबर त्याचा अभ्यास नाही केला तर गॉड फॉरबिड हस्वे शालोम त्याला पुढच्या जगावरती भाग भेटणार नाही. आता मी जवळजवळ अर्धा तास बात करत होतो, ह्याच्यावरती तुम्हाला काय प्रश्न आहे का? हॅलो. या गो ऑन. आय एम जस्ट ड्रिंकिंग माय टी ऑन द साइड. हा म्हणजे मला तुम्ही जे सांगितलं त्याच्याप्रमाणे 13 प्रिन्सिपल्स ऑफ फेथ मध्ये 10 कमांडमेंट्स आणि 613 मित्सवोट्स प्लस 7 मित्सवोट हे सगळं इन्क्लुडेड आहे. एम आय राईट? ह्याच्यामध्ये इन्क्लूड एक्सेप्शनली एक्सेप्शन आहे काय, एक्सप्लिसिटली लिहिलेला नाही आहे. ओके, 13 प्रिन्सिपल्स आहेत, 13 प्रिन्सिपल्स आहेत. ओके, त्याच्यामधले 8वी आणि 9वी प्रिन्सिपल बोलते की आपण तोराला मानतो. आपण मानतो का तोरा आपल्याला शमाईन मधनं भेटलेला आहे. आणि 9वा प्रिन्सिपल बोलतो तोरा कधी चेंज होणार नाही. ओके, तर 8व्या आणि 9व्या प्रिन्सिपल मध्ये पुऱ्या 600 सगळ्या मित्सवोटचा पॉइंट आहे, सगळ्या मित्सवोटचा महत्व आहे. ओके, पण त्या सगळ्या 613 प्रिन्सिपल लिहिलेल्या नाहीत. आपण तुम्ही विचारू शकतात अरे शब्दात खूप इम्पॉर्टंट आहे, शब्दातला मानले पण पाहिजे आणि शब्दातला पाळले पण पाहिजे. जे आपण मगाशी वाचला जखोरेत योमा शब्दात जे इत्रो मध्ये लिहिलाय आणि ह्या वेळेला लिहिलाय शामोरेत शब्दात, रिमेंबर शब्दात अँड ऑब्झर्व शब्दात. ओके, आणि हे प्रिन्सिपल पण ही पण एक प्रिन्सिपलच आहे ना. तर फरक असा आहे की रामबाम ह्या 13 प्रिन्सिपल मध्ये आपल्याला शिकवतात काय, हे 13 प्रिन्सिपल जर आपल्याला आपण विश्वास ठेवली तर आपल्याला ओलाम हब्बा भेटेल. माणूस अशा ठिकाणी जगला ज्याला शब्दाची माहिती नाही आणि त्यांनी शब्दात नाही पाळला किंवा शब्दाचा विचार नाही केला किंवा शब्दाचा अभ्यास नाही केला,
पण त्याला हे 13 प्रिन्सिपल्स समजल्या, ला विश्वास आला. त्याला माहिती नाही एक्झॅक्ट डिटेल, तोराच्या डिटेल त्यांनी शिकला नाही, त्याला शिकवले नाही गेले, कारण तो तिनोक्षे निष्बा होता, तुला जंगलमध्ये वाढला. पण कशा थ्रू तरी त्याला 13 प्रिन्सिपल्स भेटले, चा ज्ञान आला, तर त्याला ओलाम अब्बा भेटेल. शब्दाचा त्याला प्राइज नाही भेटणार, पण त्याला ओलाम अब्बा भेटेल. उलट ऑपोजिट, जर त्यांनी शब्दात पाळला, जसा मी एक्झाम्पल दिला, मला एक बोलला का अरे आम्ही नमाईला जातो, बत्ती लावतो, किदूश करतो आणि नंतर मग पिक्चरला जातो. अशा माणसानी जर शब्दात पाळला, नाही पाळला, पण कारण त्याला माहिती नव्हती शब्दाची डिटेल्स, पण त्याला 13 प्रिन्सिपल्स ऑफ फेथ बद्दल विश्वास होता, त्याला ओलाम अब्बा भेटेल. ऑपोजिट आता मी बोलतो ऑपोजिट, जर त्यांनी शब्दात एक्झॅक्टली पाळला, पण त्यांनी 13 प्रिन्सिपल मधली एक फेथ पण त्यांनी हे नाही केली, तो बोला अरे मी शब्दात पाळतो, पण इथे देवानी आपण किदूश बोलतो, योम आशिशी वैकुल शमाय मेआरेच बेखोल सेवा, 7व्या दिवशी आशेम, 6 दिवसामध्ये आशेमने या दुनिया बनवली, 7व्या दिवशी शब्दात ठेवला. मी असा माणूस बोलला का मी याला मानत नाही, मला वाटतं की हा जग मिलियन वर्षामध्ये आहे. म्हणजे सायन्सला मध्ये सांगितलं बिग बँग थिअरी, या माणसाला अपिकोरेस बोलले जातात, कारण हा माणूस जरी त्यांनी किती पण शब्दात पाळला, त्याला ओलाम अब्बा मिळणार नाही. कारण ह्या 13 प्रिन्सिपल मधली एक प्रिन्सिपल आहे की हशेम शेहू מצוי ומשגיח הוא אחד ואין לו גוף ואין לו גוף שהוא קדמו לכל הכתובים ואין עבודה לזולתו. त्याला विश्वास नाही की देवानी या जगाला क्रिएट केलेला आहे म्हणून. ओके, तुम्ही प्रश्नाच्या मध्ये होता, गो हेड. नाही, माझा दुसरा प्रश्न तिनोक्ष निष्बावरती आहे, की तुम्ही बोलात किडनॅप केलेलं असेल कोणाला आणि त्याला काहीच माहिती नसेल, दॅट इज वन केस. आणि व्हॉट अबाउट द सेक्युलर फॅमिलीज हु आर नॉट ऑब्झर्वंट? Depends on where they were brought up, depends on various factors. Secular family, somebody born in Honolulu, somebody born in Andaman Nicobar Island, आज आज जरा प्रॉब्लेमॅटिक आहे सगळ्यांना बोलायला की हे लोक तिनोक्षे निष्बा आहेत, कारण का आज कम्युनिकेशन आहे. ओके, आज इंटरनेट आहे, कोण पण गुगल वरती सर्च करू शकतो कुठच्या पण प्रश्नावरती आणि त्याला उत्तर भेटू शकतो, कोण पण कुठे पण कनेक्शन करू शकतो, शिवर ऐकू शकतो. माणूस कुठं पण आहे, होनोलुला पण असला, तो आयलँड आहे, तो त्याला फक्त माहिती आहे का मी ज्यू आहे म्हणून, त्याला कुठेतरी काहीतरी त्याला माहिती भेटू शकते, कुठून पण त्याला माहिती भेटू शकते. जर त्यांनी एफर्टच केली नाही तर ही इज लॉस्ट. इस्रायल माणूस कुठं पण असला, मूल पैदा झाला, त्याला जमात पाहिजे ब्रीथ मिला करायला मुलासाठी. तो किती पण लांब असू शकतो, धर्माच्या लांब असू शकतो, का फिजिकली ज्यूइश पॉप्युलेशनशी लांब असू शकतो, लग्न करायचं आहे तर त्याला जमात पाहिजे. माणूस वारला खास शलोम तर त्याला माहिती पाहिजेच धर्माची काहीतरी. जर त्यांनी कुठंच हे प्रयत्न केला नाही तर तो तिनोक्ष निष्बा नाही बोललो जाईल. आजच्या जमान्यामध्ये तिनोक्ष निष्बा जो सेक्युलर लोक आहे, ज्यांनी एफर्ट केली नाही, तर त्याला प्रॉब्लेमॅटिक आहे. जर कोणी त्याला बरोबर शिकवले गेलं नाही, बरोबर समजवले गेलं नाही, तर बोलू शकतो का तो तिनोक्ष निष्बा आहे. पण जर त्यांनी एफर्ट नाही केला तर त्याला तिनोक्ष निष्बा नाही बोलू शकत. त्याला आज जो ह्या इथे इस्रायल मध्ये आहे, फॉर एक्झाम्पल खूप शिवरिम आहे,
हर एक मध्ये कोण रब्बानी आहे, कुठं मशिदी आहेत, कुठं काय आहे, सगळीकडे काय ना काय तरी कुठं तरी इंटरॅक्शन होते. आणि जर त्यांनी त्या इंटरॅक्शन मध्ये आपल्याला आपल्या स्वतःसाठी स्वतःच्या स्पिरिच्युअल याच्यासाठी नाही हे केला तर त्याला तिरोक्षी निष्बा बोलले नाही जाईल. हे मखलोकेत पोस्कीम आहे. एक होते राब वॉझनर, ते वारले जवळजवळ 4-5 वर्षापूर्वी वाजल्या. ते बोलले की आज जो पण एरेच इस्रायल मध्ये आलाय त्याच्यामध्ये कोणच तिनोक्षी निष्भान आहे. कारण आज कम्युनिकेशन आहे, इंटरनेट आहे, सगळीकडे कुठना ना कुठना तरी इन्फॉर्मेशन भेटू शकते. आणि म्हणून ते राब वोजनर आलावा शलोम जिक्रोन लिब्राखा बोलले की आज तिनोक्ष निष्बा खूप कमी आहे. पण राब उबाद्या युसेफ आलावा शलोम बोलत होते की आणि त्यांच्या पहिले खजोनीश होते, बेनेब्राकला खूप मोठे राब होते, लिथुएनियन विल्ना मधले खूप खूप मोठे राब होते. त्यांना खजोनीश बोलल्या जात होता. त्यांचं नाव होतं इशायाहू. आणि खजोनीश पण बोलले का जो पण हॉलोकॉस्ट मधना त्याने आश्केनाजी कम्युनिटी मध्ये बोलले का जो पण हॉलोकॉस्ट मधना बाहेर निघालाय किंवा हॉलोकॉस्टच्या याच्या त्याला सगळ्यांना तीनोक्षी निष्बा बोलले चा दिन दिले गेले जाऊ शकतो. हा याला बोलतात मखलूकेत पोस्किम. काय काय पोस्किम बोलतात, सेक्युलर लोकांना तीनोक्षी निष्बा बोलू शकतो, काय काय बोलतात पार्शली बोलू शकतो, काय काय केससाठी बोलू शकतो, नाही सगळ्या केससाठी, आणि काय काय बोलतात की नाही ऍब्सोल्युटली बोलू नाही शकत तीनोक्षी निष्बा. ओके, होप आय आन्सर्ड दिस क्वेश्चन फर्दर. रशियन जू त्रिनोक्षी निर्माण आहे ना. रशियनला मला धर्म पाळायची परवानगी नव्हती. ते जवळ 1991 मध्ये चेंज झाला. 1990 वरती जेव्हा रशिया गोर्बाचोनी USSR तोडला आणि ते लोक बाहेर आली. आणि आता जो रशियामध्ये येते आणि त्यांनी त्याला जरा तरी काहीतरी माहिती पाहिजे होती. 1991च्या पहिले बोलू शकलो काय, अरे हे लोक कम्युनिस्ट रशियामध्ये होती, या लोकांना कायच धर्माची माहिती नव्हती, तर त्याला तीनोक्षे निष्बा. 1991 नंतर रशिया पडला, USSR पडला, रशिया कम्युनिझम गेला. आता पण जो कम्युनिझम आहे तो एकदम लाईट आहे. आता रशियामध्ये चीफ राबाय आहे, मॉस्को मध्ये चीफ राबाय आहे, युक्रेन मध्ये येशिवोत आहेत. आणि आजच्या दिवशी तीनोक्ष निष्बा बोलायला खूप खूप कठीण आहे. 1991 मध्ये बोलू शकलो काय, अरे जे रशियामध्ये आले ते लोक कम्युनिस्ट जागेमधनं आली, ते लोकांना तीनोक्ष निष्बा बोलले जातात. आज 1991 होऊन जवळजवळ किती 35 वर्ष झाली, 35 वर्ष जास्त 91. आता आपण 2026 किती वर्ष झाली. आणि त्याच्यामध्ये रशिया चेंज झाला. रशियामध्ये मशिदी आहेत, रब्बानीम आहेत, बेद्दीन आहे. आणि ती माणसं रशियन माणसं दुसरी देशामध्ये जातात, अमेरिकेला जातात, इस्रायलमध्ये येतात. तर तर 100% ते लोकांना तीनोक्ष निष्बा बोलू नाही शकत. ते मखलोकत पोस्कीम आहे. कोण कोण रब्बानी बोलतील ते असं, कोण कोण बोलतील पार्शल, कोण कोण बोलतील जसं मी सांगितलं. राब वोजनर बोलेल का नाही लोक तीनोक्ष निष्बा आजच्या जमान्यामध्ये तीनोक्ष निष्बा नाही, कारण आज इंटरनेटचा जमाना आहे, सगळा लहान आहे, शिकू शकतात, शिवला येऊ शकतात, रब्बानीला प्रश्न विचारू शकतात. आज हरेक काय काय पाहिजे, जेव्हा लहान पोराचा जन्म होतो तो आणि तो मोठा माणूस वारला जाय होईपर्यंत किती किती स्टेजेस जातात. आणि सगळीकडे काय ना काहीतरी धर्माबद्दल इंटरॅक्शन व्हायला पाहिजे किंवा होते. म्हणून आजच्या जमान्यामध्ये बोलायला की तीनोक्षी निष्बा आहे म्हणजे खूप खूप कठीण आहे. इन शॉर्ट, तीनोक्ष निष्पा आजच्या जमान्यामध्ये बिकॉज ऑफ द टेक्नॉलॉजी अँड कम्युनिकेशन अँड एव्हरीथिंग फार रेअरली असणार आहे. अव्वल बऱ्याच कम्युनिटीज मध्ये तीनोक्ष निष्पा कोणाला जास्त माहिती असू शकते धर्माची, कोणाला कमी माहिती असू शकते. पण एफर्ट, यू हॅव टू मेक एन एफर्ट टू अंडरस्टँड. जर एफर्ट नाही केला तर त्याला तीनोक्ष निष्बा नाही बोलू शकत. एक शिकतो
पण त्याला डोका नाही, त्याला नाही समजत. किंवा एक एक्झाम्पल, आता माणसं जे लोक आहेत ज्याला मराठी माहिती आहे आणि त्याला मराठीमध्ये बरोबर शिकवायला कोण नव्हता, तर त्याला किरणोक्षी मिश्रा बोलू शकतो. किंवा जो रशियन आहे आणि त्याला रशियन मध्ये बरोबर ते सांगितलं नाही त्याच्या त्याच्या भाषामध्ये त्याच्या कल्चरमध्ये, तर त्याला बोलू शकतो तीनोक्षी निष्पा. पण त्या माणसाने एफर्टच केली नाही, तर त्याला नाही बोलू शकत त्या तीनोक्षी निष्पा. अरे तुला काय ना काहीतरी आहे तुझ्याकडं, कुठं ना कुठंतरी इंटरॅक्शन होईलच तुझ्या धर्माबद्दल, तर का नाही केलीस, असा त्याच्यावरती प्रश्न येतो. मेक सेन्स? Then, born and brought up, a person who is born and brought up in Israel, त्या केसमध्ये तीनोक्षरीश्वर कसा असू शकेल? There are so many opportunities for that person to learn, right? राईट. पण दिस इज मखलो, इट्स नॉट ब्लॅक अँड व्हाईट आन्सर. राव ओवाद्या विल से नो, वी स्टील गिव्ह हिम बेनिफिट ऑफ डाऊट. कारण बोलू शकतो का अरे इथं लेफ्ट विंग पण आहे, राईट विंग पण आहे, कन्फ्युजन करून टाकते माणसाला, कोणता ऐकायचा का ऐकायचा, मखलोकेत आहे, बरोबर एक्सप्लेन केली नाही जाईल. मी युट्यूब वरती एक्झाम्पल देतो. आता हप्ता 2 हप्त्यापूर्वी युट्यूब वरती सर्च केला 13 प्रिन्सिपल्स ऑफ फेथ. मला माहित पाहिजे होता काय काय येते बघायला. तर मी बघितला, आपल्या आपल्या समाजाचा माणूस, मी त्याला चांगला ओळखतो लहानपणापासून, आणि तो इंग्लिश मध्ये आहे 13 प्रिन्सिपल्स ऑफ फेथ बोलतोय. त्यांनी कधी येशुवामध्ये शिकलाय नाही, त्यांनी कधी रब्बानी बरोबर जोडला नाही, त्याच्या डोक्यावरती किप्पा नाही, आणि तो पोपट सारखा इंग्लिश मध्ये ह्याचा ट्रान्सलेशन बोलतो. गॉड इज वन, गॉड इज दिस, गॉड इज दॅट, तोरा, मशिया, तिशात मेतीम, 13 पॉइंट आता बोलले, त्यांनी व्हिडिओ केलेली आहे, चांगला केलेला आहे. पण हे त्यांनी काय त्याच्याबद्दल एक्सप्लेन केलेलं नाही का, त्याला स्वतःलाच माहिती नाही. आपण एकदा लेलोईम काय लहानपणापासून बोलत गेलो आपल्या आपल्या धर्म आपल्या जमातीमध्ये, पण लहानपणापासून माहिती नव्हतं काय बोलतो ते. जो माणूस इंडियाला आहे किंवा तो इस्रायलला पण आहे, आणि जरी एफर्ट केली तरी कोण शिकवायला नव्हतं, कोण सांगायला नव्हतं काय हे 13 प्रिन्सिपल्स ऑफ फेथ आहेत. तोडका मोडका समजत होता. तर ज्यांनी तो व्हिडिओ केला तर चांगली बात आहे, पण त्याला स्वतःला समजत नाही काय आहे वन, गॉड इज वन. त्याला बोललो अरे तू पण वन आहेस, तर तू काय गॉड झालास? पहिल्या शूर मध्ये जी चांगलं तुझ्यामध्ये सांगितलं काय, दिस नॉट रिलेटिव्ह वन, दिस इज गॉड इज ऍब्सोल्यूट वन. हे त्याला समजायला पाहिजे. त्याला वाटलं काय अरे त्यांनी कुठेतरी बघितलं असेल, वाचलं असेल, तर त्यांनी व्हिडिओ काढला एक युट्यूब वरती 13 प्रिन्सिपल्स ऑफ फेथ. पण मला नाही वाटत त्याला समजते व्हॉट इज द ऍक्च्युली द कंटेंट. तर त्यांनी शूर गेला आणि रब्बानींबरोबर बात केली आणि बरोबर पुस्तकांमधनं शिकला. नाही आपण पोपट सारखा वाचून हे सिंदूर मध्ये आहेत 13 प्रिन्सिपल नमाजच्या नंतर शास्त्रीत मध्ये हे शॉर्ट फॉर्म मध्ये आहेत, आणि हे पोपट सारखं वाचू शकतो. जसं लोक नमाज करतात पण त्यांना समजत नाही, आणि कोणला नमाज करतो ते नाही समजत. जसं माणूस खरोखर बोलला तर मी किदूश करतो, नंतर आम्ही पिक्चरला जातो, आम्हाला काय माहितीच नाही याचा. तर एक तर त्याला हा जो आहे ज्यांनी व्हिडिओ टाकले त्यांनी बरोबर अभ्यास केलेला नाही. त्याच्यासाठी प्रश्न येईल त्याला तर बाबा तुम्ही बरोबर हे केला नाही, आणि तू आता कोणाला गाईड करायला जातो, तुलाच माहिती नाही, दिस ब्लाइंड लिडिंग द ब्लाइंड होईल. So you have to learn in yeshiva or be in part of somebody who really knows, who can explain. आणि याच्यावरती खूप पुस्तकं आहेत, आणि मी जेव्हा युट्यूब वरती 13 प्रिन्सिपल्स ते केला तर त्याच्यावरती खूप खूप चांगले लेक्चर आले. आणि मोठे एक एक बाई आली नेवे येरुशलाईमची, जी जी जिचे पुरा सिरीज आहे, जवळजवळ जवळजवळ 15-16 लेक्चर, आणि एकदम चांगली ती एक्सप्लेन करत होती. म्हणजे तिने खरोखर त्याच्याबद्दल अभ्यास केलेला आहे आणि म्हणून ती बोलू शकते. पण फक्त वाचून इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करून सांगायला, हे इज अ जोक, इट्स लाईक अ पॅरट.
not to criticize anybody, but if you want to put a YouTube video or whatever, just explain first, learn, then explain. If you don't know, then you're is blind guiding the blind. God forbid. Go ahead. Devanti. There's a chat here. I'm using this. How do I load? Message. How do I something on the chat here? You already responded to my question. Thank you. Okay. Good. So where were we? We were on the 8th principle. But my point here, माझा ह्याच्यावरती पॉइंट असा आहे की नाही फक्त जायचं पटकन पोपटासारखा वाचून काढून, जसा मी त्या युट्यूब मध्ये बघितला माणसाला जो ह्याचा फक्त ट्रान्सलेशन देतो, पण ह्याचा हे समजायला पाहिजे. हे एवढे इम्पॉर्टंट आहे का ही जे 13 प्रिन्सिपल्स ऑफ फेथ, जर आपण विश्वास पहिले पाहिजे समजायला पाहिजे, त्याचा ज्ञान घेतला पाहिजे, आणि नंतर मग आपल्याला त्याच्यावरती विश्वास येईल. आणि तेव्हा आपल्याला जेव्हा ज्याला ह्या 13 प्रिन्सिपल्स ऑफ फेथ वरती विश्वास येईल, तर त्याला ओला हब्बा मिळेल. अशा ह्याच्यासाठी रामबामने हे 13 प्रिन्सिपल्स केले आहेत की त्याला नेक्स्ट वर्ल्ड टू कम, जे ओला हब्बा बोलले जातो, तो त्याला भेटेल, त्याच्यामध्ये त्याला भाग भेटेल. तर 8वा आणि 9वी प्रिन्सिपल, ह्या सगळ्या प्रिन्सिपल गो हँड इन हँड. 8वी आणि 9वी प्रिन्सिपल तोरा बद्दल बोलते. तोरा फ्रॉम हशेम अँड नॉट फ्रॉम ह्युमन बीइंग्स. तोरा इज इटर्नल. देयर इज नो चेंज इन द तोरा, जनरेशन ओव्हर जनरेशन. 10वी हे पहिली 5 प्रिन्सिपल संधी येतात, त्याच्यामध्ये उत्तर भेटतो हु इज गॉड, हशेम कोण, देव कोण. नंतर मगच्या 4 प्रिन्सिपल मध्ये आपण नेबुआ बघितला, मोशे रब्बेनू बघितला, तोरा बद्दल बघितला. हे 6वी 7वी 8वी 9वी कुठं कुठं डायरेक्शन वेगळा आहे. आता जी 10वी प्रिन्सिपल आहेत कोण, ती 6वी दाखवते, वयोद्या मक्षबोत बेने आदाम. तर मी हिला 10वी केलेली आहे आणि याला पहिल्या प्रिन्सिपल बद्दल कनेक्शन आहे. पहिली प्रिन्सिपल आपण शिकतो शाकादोश बारुखू मत्सुयू मजगिया, मित्स्यूथ हशेम, गॉड्स एक्झिस्टन्स उ मजगिया. तर मी ह्याच्यामध्ये पहिली प्रिन्सिपल मध्ये एक्सप्लेन केला गॉड एक्झिस्ट बद्दल आणि त्याच्याबरोबर खूप बात केली. पण मजगियाक म्हणजे प्रॉव्हिडन्स बोलले जातो इंग्लिश मध्ये, म्हणजे देवाचा आपल्यावरती सारखा लक्ष आहे, आणि त्याला इब्रू मध्ये बोलतात मशियाक. तर मशियाक बद्दल जास्त बात नाही केली, कारण आता मी 10व्या प्रिन्सिपल मध्ये बरोबर ती जॉईंट होते. कोणती 10वी 6वी मध्ये टाकते. या सिदूर मध्ये 6व्या मध्ये टाकलाय, आणि त्याला हिब्रू मध्ये बोलतात योद्या मक्षबोत बेने आदा. देवाला आपल्या विचार बद्दल माहिती आहे सारखी. आपण काय विचार करतो, आपण काय करतो, ते देवाला सगळं समजते. योद्या मक्षबोत बेने आदा. तर मी 10वे प्रिन्सिपल अशी रामबामच्या लॉंग फॉर्म मध्ये अजून एक शॉर्ट बोलतात, येदिया बेखिरा. येदिया योद्या मक्षबोत बेने आदाम म्हणजे येदिया म्हणजे नॉलेज. देवाला माहिती आहे काय चाललंय या जगामध्ये. असा नाही आहे का देवानी जग बनवला आणि गायब झाला. खुदाला सगळा माहिती आहे काय चाललंय ते ह्या जगात. आणि देवाने आपल्याला बेखिरा दिलेली आहे. बेखिरा म्हणजे चॉईस. इंग्लिश मध्ये त्याला चॉईस बोलतात. म्हणजे आपण अशा पॉइंटला येतो दरवेळेला जिथे आपल्याला वाटतं मी राईट टर्न करू का लेफ्ट टर्न करू, मी राईट घेऊ का राईट घेऊ, ह्या मार्गाला चालू काय त्या मार्गाचं. खुदानी जे जग बनवलंय तिला माहिती आहे एक्झॅक्टली काय होणार आहे आणि कसं होणार आहे. पण त्यांनी माणसाला बनवला
6व्या दिवशी आणि त्याला बेखिरा दिली, त्याला चॉईस दिली. त्याला बोलतात इंग्लिशमध्ये फ्री विल. आणि फ्री विल मध्ये आपल्याला चॉईस भेटते, आपल्याला डोका भेटते, आपल्याला आपल्याला बेखिरा, आपल्याला चॉईस करायची हे भेटते. वी कॅन we get free will to choose between right and wrong. To understand what is right and wrong, पहिले समजायला पाहिजे काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे. आणि देवाने आपल्याला फ्री विल दिलेलं आहे की आपण चूज करू शकतो चांगल्या मार्गावरती जायला की वाईट मार्गावरती जायला. आणि ह्या प्रिन्सिपल मध्ये आपल्याला आपण बिलीव्ह करतो की आपण जो पण मार्ग करतो ते देवाला त्याची माहिती आहे. आणि त्याच्यानंतर आपण 11व्या प्रिन्सिपल वरती येतो. שהקדוש ברוך הוא מעניש לרשעים ומשלם טוב לצדיקים. जो चांगली चॉईस करतो त्याला सदिक बोलले जातो, ज्याला वाईट चॉईस करतो त्याला राशा बोलले जातात. सदिकला सखार दिला जातो म्हणजे प्राइस दिला जातो. राशाला जो वाईट काम करतो त्याला पनिशमेंट दिली जाते. आणि ही लहानपणामध्ये आपण असा शिकतो, असा एक्झाम्पल दिले जातो. आणि हे एक्झाम्पल खरी रॉंग आहे. पण मी सांगतो, लहान मुलगा असतो त्याला आई बोलते तू चांगला वागलास तर तुला मी चॉकलेट देईन, आणि जर तुम्ही मस्ती केलीस तर तुझ्यावरती मी आय विल बी अँग्री विथ यू, तुला प्राइज नाही भेटणार. असं लोकांना वाटतं सखार आणि ओनेश. असं लोकांना वाटतं रिवॉर्ड आणि पनिशमेंट. काय तुम्ही चांगला केलास तर तुला रिवॉर्ड भेटल, पण तुम्ही वाईट केलास तर तुला पनिशमेंट देव देईल, असा लोकांना वाटतं. पण ही रॉंग थिंकिंग आहे. राईट थिंकिंग सखार आणि ओनेश अशी आहे. रामबाम सांगतो सखार ओनेश लेफी मासीम, like how we act, meaning our actions cause and effect. शाळेमध्ये फिजिक्स मध्ये आपण शिकतो आयझॅक न्यूटन लॉ ऑफ न्यूटन, एव्हरी इफेक्ट हॅज इक्वल अँड ऑपोजिट इफेक्ट, असं काहीतरी त्याच्यासारखं आहे. म्हणजे आपण जसं इथं काय काय करतो आपल्याला देव चॉकलेट देत नाही. जे आपण करतो त्याच्याने आपण स्वतःनी त्याचा इफेक्ट करतो आपल्या ऍक्शननी. ही कॉन्सेप्ट जरा हार्ड आहे एक्सप्लेन करायला, पण मी एक्झाम्पलनी एक्सप्लेन करतो. माणूस पहिले त्याच्यावर जी आपली ऍक्शन आहे त्याच्यावरती आपला इफेक्ट करतो. आपण चांगली ऍक्शन केली तर त्याचा इफेक्ट चांगला होईल, आपण वाईट काम केला तर त्याचा इफेक्ट वाईट होईल. देव देणार नाही आहे. जसं आपण बोलतो चॉकलेटला, लहान मुलाला चांगला काम केला चॉकलेट घे, वाईट काम केलास चॉकलेट नाही भेटणार, असा नाही आहे. आपण जे काम चांगला केला त्याच्याने आपल्याला चांगला इफेक्ट होईल. आपण करतो इफेक्ट आपल्यावरती, दुसरा आपल्यावरती कोण इफेक्ट नाही करत. त्याला ती कॉन्सेप्ट आहे रामबामनी आणली ह्या 11व्या प्रिन्सिपल मध्ये, कॉज अँड इफेक्ट, रिवॉर्ड अँड पनिशमेंट. आपण जर चांगला हे केला करत असलो त्याच्यानीच चांगला कॉज होईल, त्याच्यानी चांगला इफेक्ट होईल. चांगल्या कॉजनी चांगला इफेक्ट होईल, वाईट कॉजनी वाईट इफेक्ट होईल. त्याचा एक्झाम्पल देतो हे समजायसाठी. माणूस सिगरेट खूप पियाचा, शिकार पॅक सिगरेट. तो डॉक्टरकडे गेला, डॉक्टरनी त्याला चेक केला, डॉक्टरनी सांगितलं हे बघ सिगरेट पियाचा थांब,
नाही तर तुला हार्ट अटॅक येईल. तो माणसाने खूप कोशिश केली आणि त्यांनी सिगरेट कमी केली. तो 3 पॅकेट मारायचा रोज, तर आता तो फक्त 1 सिगरेट करतो 2 दिवसामध्ये. पण त्याला 8 महिन्यामध्ये परत हार्ट अटॅक आला आणि त्याला इमर्जन्सी रूम मध्ये गेला. तो डॉक्टर त्याला भेटला परत इमर्जन्सी रूम मध्ये, आणि डॉक्टरनी सांगितलं, अरे मी तुला ओळखतो, तू आलेलास माझ्याकडे, तुला मी सांगितलेलं ना सिगरेट बंद करायला, बंद का नाही केलास? तू बोलते नाही मी खूप कमी केला. तू बोलते बघ तुला जर जगाचं आहे तर सिगरेट बंद कर, नाहीतर तू पटकन मरशील. तर ह्याच्यामधनं ह्या गोष्टीमधनं काय शिकतो? का डॉक्टर त्याला मारत नाही. तो माणूस स्वतःच्या हातून जर त्यांनी सिगरेट बंद केला तर तो जगेल. जर त्यांनी सिगरेट पियाचं कमी केला तर त्याला येईल कधीतरी हार्ट अटॅक. त्या माणसाच्या हातामध्ये आहे. चांगला केला त्यांनी, सिगरेट पियाची कमी केली किंवा बंद केला तर त्याचा चांगला होईल, तो अजून वर्ष जगेल. जर त्यांनी सिगरेट पियाचा कंटिन्यू केला, डॉक्टरनी बोलायच्या आहे प्रमाणाच्या ऐकला, त्यांनी त्यांनी बंद केला तर तो चांगला जगेल. पण त्यांनी नाही बंद केला तर त्याला हार्ट अटॅक येईल. ह्या एक्झाम्पल मी बरोबर ट्राय केला बोलायला, पण मला माहिती नाही हा बरोबर पॉइंट गेला की नाही. आपल्या डोक्यामध्ये आहे रिवॉर्ड आणि पनिशमेंट. आपण जर चांगला केला तर आपल्याला देव रिवॉर्ड देईल. पण ह्या एक्झाम्पल मध्ये मी प्रूव्ह करते, सिगरेटसाठी डॉक्टरनी सांगितलं की सिगरेट पियाचा थांब. त्यांनी तो थांबला नाही, तो पियत राहिला आणि तो मेला. डॉक्टरनी त्याला नाही मारला, त्यांनी स्वतःच्या हाताने त्यांनी करून घेतला. तर आपल्या स्वतःच्या हाताने, आता बरोबर बोलते, आपल्या स्वतःच्या हाताने आपण आपल्याला रिवॉर्ड भेटू शकते, किंवा आपल्या स्वतःच्या हाताने आपण आपल्या हात पायावरती हातोडी मारून घेऊ शकतो. आणि त्याला रामबामनी सांगितलंय सखार व्यवनेश, रिवॉर्ड अँड पनिशमेंट लेफी मासिम. आपण बिलीव्ह करतो या 11व्या पॉइंट वरती की जसा आपण वागतो त्याप्रमाणे आपला पुढचा हे होते, चांगला होते का वाईट होते. जर आपण वाईट केला तर वाईट होईल, चांगला केला तर चांगला होईल. नाही काय आपल्याला कोण चॉकलेट देईल किंवा आपल्याला रिवॉर्ड देईल. नाही का मी आता चांगली केली, शूर केली, मला लॉटरी लागल, मला कोण लॉटरी देईल. ओके, नॉट. नाही, जसा मी करतो तसा माझा चांगला होईल. माझ्या हातामध्ये आहे काय करायचं ते. आणि म्हणून ही 10व्या पॉइंट पासून रिलेटेड आहे, जे है यदिया बिखिरा, गॉड फ्री विल देतो. चांगला केला तर चांगला होईल, वाईट केला तर वाईट होईल. I hope this point is clear. Next time, now it's already 7 o'clock past, we'll talk about Biata Mashiach, times of Mashiach, and then which is the 12th point, and 13th next point will be Tichiyata Metim, the event at the end of the Mashiach times, according to the Rambam, which is called Tichiyata Metim, ज्याच्याबद्दल आपण नमाजीमध्ये बोलतो सारखा. आणि त्याच्या बिलीफ बद्दल आपण ह्या दोन बद्दल आपण बेजरात असे बात करू. जर प्रश्न असेल काय तर विचारू शकता आता, किंवा मला गाब्रिएलनी पाठवले त्या सगळ्यांची ईमेल आणि व्हॉट्सअप नंबर, तर आम्हाला व्हॉट्सअप पण करू शकता, किंवा जर काय प्रश्न असेल तर विचारू शकता. बरोबर बेदावीत. सगळ्यांना ते चॅट वरती मी नंबर्स पाठवलेले आहेत. तुम्हाला कोणाबरोबर जी फ्री वाटते तुम्हाला प्रश्न विचारायला, प्रश्न विचारू शकता. फील फ्री, लाईक प्रत्येकाला इझी पडतं कोणाबरोबर तर पण विचारा, लाईक तुमच्या मनामध्ये ठेवू नका की जे डाऊट्स मनामध्ये राहतात ते मग शेवटी तुम्हाला दुसऱ्या डायरेक्शनला घेऊन जातील आणि नाही डायरेक्ट प्रॉपर डायरेक्शनला. सो प्लीज यूज इट. ओके, तुदारा बशर को बेदावीत.
आमचा मोटो आहे की बा सगळ्यांचा चांगला होय, सगळ्यांना बरोबर ज्ञान, राईट ज्ञान भेटो, नाही कुठच्या वाईट मार्गामध्ये किंवा रॉंग डायरेक्शन भेटो. बरोबर हशेम जे पण रब्बानी मिळतात याच्यावरती मी सगळ्यांना ओळखतो. सगळ्यांनी चांगल्या तुराचा अभ्यास केलेला आहे, सगळ्यांना चांगल्या रब्बानी माहीत. आम्हाला प्रश्न असतात तर आम्हाला माहिती आहे कुठच्या रब्बानीला विचारायचा. आणि ह्या झूम मध्ये जे पण येतात मी सगळ्यांना ओळखतो. रब गब्रियल, रब योनाथान, एरन गारसुकर, शारोन गारसुकर, हे सगळेजण मी चांगले तोराची अभ्यास ज्ञान घेतलेलं आहे. तर बरोबर हशेम तुम्हाला चांगला गायडन्स होईल आणि तुमच्या प्रश्नांनी आम्हाला पण चांगला शिकायला भेटेल. तर जेवढा इंटरॅक्टिव्ह तुम्ही होऊ शकता तेवढा आम्हाला चांगला वाटेल, समाधान तुम्हाला पण भेटेल आणि ज्ञान पण आपल्या दोघांना सगळ्यांना भेटेल या याच्यामध्ये. तर थँक्यू व्हेरी व्हेरी मच फॉर जॉईनिंग अँड आय होप दिस वॉज अ मिनिंगफुल श्युअर good use of everybody's time. God willing, I'm going to dive in Mincha. I'm going to pray before sunset. Sunset is 7:30 something for evening. So thank you very much. Thank you for joining. Take care, everybody.